श्री स्वामी समर्थ. चला तर आज खुसखुशीत पुरी आणि चमचमीत बटाट्याची भाजी बनवूयात. एक कांदा, एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. एक छोटी वाटी मटर घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर घ्यायची. आलं लसूण किसून घेतलेलं आहे. 3 बटाटे उकडून घेतलेले, त्याची साल काढून. नंतर गॅसवरती कढई ठेवायची. त्याच्यामध्ये पळीभर तेल घालायचं. तेल गरम झालं की 1 चमचाभर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. जिरंसुद्धा थोडंसं फुललं की याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं. नंतर आपण बारीक कट करून घेतलेला कांदा होता, तो कांदा याच्यामध्ये टाकायचा आणि त्याला छान असं परतून घ्यायचं. थोडासा लालसर होईपर्यंत कांदा परतला की याच्यामध्येच किसलेला लसूण घालायचा आणि किसलेलं आलं घालायचं. ते सुद्धा कांद्यावरती मस्त असं परतून घ्यायचं. तर आता हे सगळं छान परतलं की आता याच्यामध्येच एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला होता, तो टोमॅटो याच्यामध्ये टाकायचा आणि त्यालासुद्धा थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो छान परतले की याच्यामध्येच एक छोटी वाटी हिरवे मटर घेतले होते, ते मटर टाकायचे. आता याच्यावरती थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, पाव चमचा धना पावडर टाकायचं. आणि आता हे सगळे मसाले, कांदा, टोमॅटो आणि मटर छान असं परतून घ्यायचं. नंतर आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते हातानं थोडेसे कुस्करून घ्यायचे. तर मसाला सगळा छान असा परतलेला आहे. तर आता याच्यामध्ये बटाटा घालायचा आणि तो सुद्धा आता छान परतून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशीच भाजी तुम्ही खाऊ शकता. याच्यामध्ये मी कुठलाही एक्स्ट्राचा मसाला किंवा वाटण वापरलेलं नाही आहे. नंतर याच्यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी घातलेले. तुम्हाला कितपत ही भाजी पातळ किंवा दाटसर हवी असेल त्या हिशोबानं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. नंतर 1 चमचाभर टोमॅटो केचप घातलेलं आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता सगळ्यात शेवटी मी 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. नंतर या भाजीला मी 5 ते 7 मिनटं छान असं शिजवून घेणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहे. तर आता ही आपली मस्त चमचमीत बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि आता मस्त आपण खुसखुशीत, कुरकुरीत आणि टमटमीत फुगलेल्या पुऱ्या बनवूयात. तर भाजी बनवायच्या अगोदरच मी पुरीचं पीठ मळून घेतलं होतं, त्यामुळं हे पीठ भाजी होईपर्यंत छान असं भिजतं. तर आता याच्यामध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हॉटेलमध्ये शक्यतो मैदाच वापरतात, पण मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर 2 चमचे त्याच्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे, त्याच्यामुळं पुरी एकदम खुसखुशीत होते. नंतर पुरीला छान रंग यावा याच्यासाठी मी अर्धा चमचा साखर घातली होती. नंतर अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून या पिठामध्ये मी टाकला होता. नंतर चवीपुरता अर्धा चमचा मीठ घालायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि या पिठामध्येच मी 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहन टाकलं होतं. तर अगोदर हे सगळं टाकल्यानंतर चमच्यानं मिक्स करून घ्यायचं. नंतर हाताने छान हे सगळं तेल, साखर, रवा आणि मीठ सगळीकडून छान मिक्स करून झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची घट्टसर अशी कणिक भिजून घ्यायची. आणि भाजी होईपर्यंत ही कणिक छान अशी भिजली जाते. नंतर याचा एक रोल बनवायचा आणि तो समान आकारामध्ये कट करायचा. याच्यामुळं काय होतं की पुऱ्या एकसारख्या होतात. नंतर या पुऱ्या छान अशा लाटून घ्यायच्या आणि खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या. तर आता भाजीसुद्धा मस्त आपली बनवून झालेली आहे आणि पुऱ्यासुद्धा मस्त तळून झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता भाजीचा रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि पुऱ्यासुद्धा किती छान अशा टमटमीत फुगलेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला पुरी भाजीची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. कुठलंही खूप जास्त तामझाम नाही आहे किंवा कुठलंही वाटण किंवा कुठलाही एक्स्ट्राचा मसाला वापरलेला नाही आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ही पुरी भाजी बनवून तयार होते. तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच मस्त चमचमीत, खुसखुशीत आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.